आमचा दवाखाना आम्हाला इडच पाहिजे. दर्शन महत्वाचं नाही, आमचं पेशंट महत्वाचं आहे. आम्हाला दवाखाना तोडून नाही द्यायचा. बुड्याच्या खाली झोप आम्ही झोपून घेऊ. दवाखाना नेऊ नका, तोडू नका. माझं ऐका, 80 वर्षाची म्हातारी बोलताय. तोडायला वेळ लागत नाही, पण रडायला किती वेळ लागत. या महिला आहेत त्र्यंबकेश्वरच्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 2027चा सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी इथल्या उपजिल्हा रुग्णालयाची इमारत पाडली जाणार आहे. या मेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने 22,425 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केलाय. यामध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. प्रस्तावित दर्शन पथाच्या मध्ये येतं म्हणून हे उपजिल्हा रुग्णालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलंय. नागरिक मात्र त्याला विरोध करतायत. दवाखाना तोडायच्या आधी गावाला विचारलं का? आता परिस्थिती अशी का लोकांना माहितीच नाहीये. रुग्ण येऊन राहिले. 15 ऑगस्टला अचानक हा बोर्ड लागला इथे उपजिल्हा रुग्णालय आणि त्याच्यानंतर लोकांना कळलं का हे स्थलांतरच झालेलं आहे. 15 ऑगस्ट पासून जे रुग्ण इथे येत आहेत त्यांना इथून पुन्हा 4 किलोमीटरसाठी दूरवर जाण्याची वेळ आलेली आहे. हा दवाखाना कसा योग्य आहे? बस स्टँड जवळ आहे आणि बस स्टँड मधून उतरलं का हार्डली आपण 2 मिनिटाच्या आत इथं पेशंटला आणू शकतोय. आता इथे बसमधून उतरलेला माणूस येतोय आणि त्याला सांगितलं जातंय अरे दवाखानाच इथं नाहीये. मग हे नेमकं चाललं काय? आम्ही या दवाखान्याच्या परिसरात पोहोचलो तेव्हा शिफ्टिंगचं काम सुरू होतं आणि त्याला विरोध करायला अनेक नागरिकही तिथे जमले होते. 4-5 कुंभमेळे झाले तरी पण दवाखाना हल्ला नाही. इथंच राहिला. मग आता का बरं मोडू राहिले? आमचे लहान पोरं डिलिव्हरी बाया आणायच्या. तुम्हाला सांगते परत म्हातारे माणसाची तब्येत बिघडली, खाजगी दवाखाने उघडे राहती नाही. मग आम्हाला इथं जवळ पडतं. मग असं मोडायचं नाही बा दवाखाना. नवीन जागेवर आजच मी माझ्या सुनेला आणि माझ्या नातीला दवाखान्यात घेऊन गेली. मी दुकानावर नंतर आली. 200 रुपये दिले रिक्षावाल्याला. तिला रात्री ताप येत होता म्हणून आम्ही आज सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो. आमच्याकडे एवढे पैसे नाही 1000 आणि 2000 रुपये देऊन प्रायव्हेटला जायला. आम्ही हा दवाखाना तोडून देणार नाही. आमचा दवाखाना आम्हाला इथंच पाहिजे. आणि म्हातारा माणूस म्हण डिलेव्हरी कुठं न्यायची? डिलेव्हरी गरिबाची कोण गाडी देत नाही. मग खूप गरिबांची डिलेव्हरी घरी करायची का? कुंभमेळ्याच्या दर्शन पथावरच नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलेत. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे का सिंहस्थात गर्दी होणार आहे, ॲम्ब्युलन्स वगैरेला अडचण होईल. मला त्यावेळेस असं सांगायचं आहे सिंहस्थासाठी ते VIP प्रोटोकॉल तयार करतायत. मग अगदी त्यांच्या असं चाललेलं आहे का जर कोणी VIP येणार असेल तर त्याच्या हेलिकॉप्टरची हेलिपॅडची सोय करायचं चाललेलं आहे. मग ॲम्ब्युलन्ससाठी ग्रीन कॉरिडॉर का होत नाही? गर्दीची होऊ शकत नाही गर्दीच्या वेळेस. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहेत आणि त्याच कामांचा एक भाग म्हणून दर्शन पथाचं जे काम आहे